नागपूरच्या कडक उन्हामध्ये ज्या कोळसा शेगडीला कोणी विचारत नव्हतं त्या कोळसा शेगडीची या आखाती युद्धामुळे एकाएक मागणी वाढलेली आपण बघू शकतो। आम्ही नागपूरच्या इतवारी मार्केटमध्ये आहे जिथे कोळसा शेगडीची होलसेल विक्रेते आपल्याला पाहायला मिळतात आणि अशा वेगवेगळ्या प्रकारच्या इथे शेगड्या आहे। हॉटेलमध्ये लागणारी, रेस्टॉरंटमध्ये लागणारी शेगडी असेल, घरी लागणारी शेगडी असेल, कोळशाची शेगडी असेल, भुशाची शेगडी असेल, वेगवेगळ्या प्रकारच्या आहे ज्या कधी काळी महिन्यात एखादा जात होत्या। उन्हाळ्यात तर कोणी त्याला विचारत नव्हतं, मात्र आज इतकी त्याची मागणी वाढलेली आहे की यांना पुरवठा करणं देखील अवघड झालेलं आहे। आपण काही विक्रेते आपण त्यांना विचारूया, सध्या काय परिस्थिती आहे? मोठ्या प्रमाणात मागणी वाढल्याचं पाहायला मिळत आहे। बिलकुल बिलकुल आता मिस्त्री लोक बनवून नाही आणत, हे काम बिलकुल बंद झालं होतं, आता यांना पुन्हा सुरू करावं लागलं आहे। याच्यात कोळशाची शेगडी आहे, दुसरी भुसाची शेगडी आहे, हॉटेलसाठी आहे मोठी, लहान आहे घरगुतीसाठी। आप बताओ पहले किती मागणी होती, म्हणजे दिवसाला किंवा आठवड्यात किती जात होत्या का सगळ्या? ये ठंडकाले में बिकती थी ज़्यादा, अभी इसके गर्मी में तो चलती नहीं थी, अब फिर से चलना चालू हो गई है। अब ये डिमांड बहुत ज़्यादा बढ़ गई है, कितनी ज़्यादा डिमांड बढ़ी है? ये कम से कम 80% बढ़ गई है। ये माल बना के दे नहीं रहा है, कारीगर बना के देने, इसके कारीगर अभी है ही नहीं इतने। मार्केट से जो जहाँ से आप बना के लाते वहाँ से भी नहीं आ रहे हैं, नहीं आ रहा है, माल नहीं आ रहा है, बहुत तकलीफ जा रही है। रेट में बढ़ोतरी हुई इसके? हाँ, रेट में तो बढ़ोतरी होंगी ना, 10-20 रुपये बढ़ गई किलो पे। कोणकोणत्या प्रकारच्या शेगड्या इथे जनरली तुमच्याकडे कशा प्रकारच्या? आहे कोळसेवाली आहे आणि कोळसेमध्ये एक चुला पण आहे, ते लाकडीचा चुला आहे, भुसेची आहे आणि हॉटेलमध्ये पनीर टिक्का करते आहे, पनीर टिक्का, रोटीसाठी रोटी, चपाती भट्टी आहे, सर्व प्रकारची भट्टी आहे। का माल येऊन नाही राहिला कारण कारीगर नाही आहे, कारीगर बनवून नाही राहिले म्हणून हे लगेच माग वाढली आहे। माझ्या हातामध्ये ही कशाची कोणती शेगडी आहे? त्याची शेगडी आहे, हां, हे 200 रुपयापर्यंत विकत आहे आम्ही। म्हणजे आपण बघू शकतो की हे कोळशाची शेगडी आहे, ही भुसाची शेगडी आहे, लाकडी भुसा जो वापरून घरामध्ये वापरले जातात। आता हे हॉटेल व्यवसायामध्ये वापरणाऱ्या कोळशाच्या शेगड्या आहे। तर अशा प्रकारे वेगवेगळ्या शेगड्या इथे पाहायला मिळत आहे। विशेष करून कमर्शियल LPG गॅसचा तुटवडा आहे, त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये जे हॉटेल व्यावसायिक असेल ते या शेगड्यांकडे वळलेले आहे। मात्र इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये मागणी आहे की याचा पुरवठा करणं देखील विक्रेत्यांसाठी अवघड झालं आहे। कॅमेरामॅन मिथुन आत्मनेसह तुषार कोहळे, ABP माझा, नागपूर। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।